महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील हजारो नवीन पैठणी विणकर बांधवांना गणेश चतुर्थी उत्सव भत्ता तसेच दरमहा 200 युनिट मोफत वीज मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हजारो पैठणी विणकर आपले प्रस्ताव येवल्यातील विणकर प्रकोष्ठ कार्यालयात सादर करत आहेत। मागील महिन्यात शासनाच्या विविध योजनांतर्गत येवला तालुक्यातील विणकरांच्या खात्यात सुमारे 2,70,00,000 रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली होती। या मदतीमुळे अनेक विणकरांना दिलासा मिळाला असून आता नव्याने नोंदणी झालेल्या व लाभापासून वंचित राहिलेल्या विणकरांनाही गणेशोत्सव भत्ता व मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी पुढे आली आहे। यासाठी विणकर प्रकोष्ठ कार्यालयामार्फत आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव संकलित करून ते शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। शासन स्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या विणकर बांधवांनाही या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती विणकर प्रकाशचे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने 2023-28 करिता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत लागू केलेलं होतं। त्या धोरणाअंतर्गत गेल्या 3 वर्षापासून सलग महाराष्ट्रातील हातमाग विणकर विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेत आहे। उत्सव भत्त्याचे पैसे थेट त्यांच्या अकाउंटवर बँकेच्या खात्यावर महिलांना 15,000 व पुरुषांना 10,000 गेल्या 3 वर्षापासून सलग त्यांना मिळत आहे। 950 महाराष्ट्रातील हातमाग विणकरांना 200 युनिट वीज दर माफीचा लाभ होत आहे। आता आपण इथं बघतोय भाजपा विणकर प्रकोष्ठच्या कार्यालयामध्ये मागील वर्षी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने ज्या बुनकर सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील हातमाग विणकरांचा सर्वे केला, त्या सर्वेमध्ये पात्र झालेल्या 4,500 जवळपास विणकरांना पुन्हा महाराष्ट्र शासनाने या सर्व योजनांचा लाभ देण्याचे मान्य केलेले असून त्या अंतर्गत आपल्या या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठच्या कार्यालयामध्ये आपण उत्सव भत्ता व 200 युनिट वीज माफीचे प्रस्ताव येथे दाखल करून घेत आहोत आणि लवकरच हे प्रस्ताव शासन दरबारी आम्ही पुढील कार्यवाही करता सविनय सादर करणार आहोत। तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे साहेब यांच्यामुळे महाराष्ट्रातील हातमाग क्षेत्राला निश्चितपणे चांगले दिवस आलेले आहेत। या क्षेत्राची अतिशय पडझड झालेली होती। हातमाग क्षेत्र महाराष्ट्रातलं लय पाऊ होत होतं, परंतु या धोरणामुळे निश्चितपणे हे क्षेत्र विकसित होत आहे, अनेकांना रोजगार मिळत आहे। याबद्दल मी या सरकारचे आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री व मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।